आता आपला आजचा चिंतनाचा विषय शारदा आहे. त्याआधी आपण एकदम समासाला हात घालण्यापूर्वी हा आपला तुमचा अभ्यास वर्ग आहे म्हणतात. तुम्ही दासबोधाचा अभ्यास करता आहे. समर्थांची ग्रंथसंपदा काय काय आहे ती मी थोडक्यात सांगते. समर्थांचा दासबोध तर सगळ्यांना माहिती आहे. अगदी मुकुटमणी मेरुमणी ज्याला म्हणतात तो दासबोध आहे, त्याचा आपण अभ्यास करतो. पण याशिवाय समर्थांनी विपुल ग्रंथसंपदा आहे. समर्थांची आत्माराम आहे, मनाचे श्लोक आहे, करुणाष्टके आहे, वेगवेगळ्या आरत्या त्यांनी केलेल्या आहे, स्फुट पद्य आहे त्यांची, रामायण आहे, त्याच्यानंतर समर्थां हे आहे मारुतीची भीमस्तोत्रे आहे, वेगवेगळ्या आरत्या केल्या आहेत. त्याच्यानंतर दासबोधाचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत. ते नंतर आपला आजचा विषय नाही, आपण नंतर तो बघू की 21 समासी जुना दासबोध आहे. त्याच्यानंतर हा 200 समासाचा एक दासबोध आहे. 6वा सुद्धा एक दशक त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर ओवी शतकं 14 ओवी शतकं आहेत त्यांची. 100 ओवींचं एक शतक असे 14 ओवी शतकं आहे. त्याच्यानंतर प्रासंगिक प्रकरणं बरीच आहे, अभंग आहे, पत्र आहे. त्याच्यानंतर मानसपूजा, निर्गुण ध्यान, त्याच्यानंतर जनस्वभाव निरूपण, जुनाट गोसावी, पंचसमासी, सप्तसमासी, 21 समासी परिशिष्ट, असं कितीतरी त्यांचं विपुल वाङ्मय आहे. सप्तसमासी, पंचसमासी, 21 समासी, 11 लघुकाव्य, म्हणजे किती सांगावं इतकी अफाट अशी ग्रंथसंपदा आहे. प्रपंचमान, मानपंचक अशी त्यांची संपदा आहे. त्याच्यामध्ये आपण आता फक्त दासबोधाचा अभ्यास करू. आता मगाशीच सांगितलं ग्रंथारंभ लक्षणामध्ये की दासबोधाचे अधिकारी कोण आहेत. अधिकारी म्हणजे कसं की आता असं काही हे विशेष अधिकार पाहिजे असं नाही, जे भ्रांत आहे, अवगुणी आहे, अवलक्षण आहे. कारण भ्रांतची मुमुक्षुती, मुक्षची अतिदक्ष होती, साधकाची सिद्ध होती. म्हणजे आधी जे कसे असतात नंतर कसे असतात, म्हणजे ते त्याचे ते अधिकारी आहेत. जसं डॉक्टर काकांनी म्हटलं आहे की बा नगर परिषदची ही शाळा आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून मेरिटमध्ये येईपर्यंत सगळे विद्यार्थी त्याचे अधिकारी आहेत. तसं दासबोधाचं आहे. दासबोधाचं म्हणजे एकदमच भ्रांत, अवगुणी, अवलक्षण असं नाही आहे की जे चांगले अधिकारी आहेत ते सुद्धा दासबोधाचे अधिकारी आहेत. आता आपण जर माऊलीचं हे पाहिलं, ज्ञानेश्वरी पाहिली, माऊली काय म्हणतात, अर्जुनाची आहे पांती, जे परिसणया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान दिजे. कारण काय की अर्जुनाच्या पंक्तीत जे बसू शकतील त्यांनी आता या ग्रंथाचं अवलोकन करावं, अभ्यास करावा. अर्जुन कसा होता, सुमन आणि शुद्धमती, अनिंदुक आणि अनन्य गती, तू परियेसे का प्राज्ञा, आस्तेचीच संज्ञा, बोलिले गोष्टीची अवज्ञा, नेणसी करू. आणखीन काय, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. इतके सगळे गुण अर्जुनाच्या ठिकाणी होते. म्हणून असे जे कोणी असतील त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. त्याच्यानंतर शंकराचार्यांचं जर आपण वाङ्मय पाहिलं सगळं, त्यांनी कसं म्हटलं आहे की जे शांतादिही, मुमुक्षाणाम, तपोभी, क्षीणपापानाम, जे ज्यांचे पाप जे समाधिषटकयुक्त जे आहे आणि तप वगैरे करून जे अगदी परिपूत झालेले आहे, साधन चतुष्ट संयुक्त हे जे आहे त्यांनीच ह्याचा, आता मी त्यांना आत्मबोधो विधीयते, आता मी तुम्हाला आत्मबोध सांगतो, असं त्यांच्या ग्रंथामध्ये आहे. त्याच्यामध्ये ते जे सांगतात ते आपल्याला कळत नाही, पण ते म्हणतात की हे मंद मुमुक्षूसाठी सांगितलं आहे. तीव्र मुमुक्षू, मंद मुमुक्षू आणि मध्यम मुमुक्षू असे त्यांनी प्रकार सांगितले आहे. तर म्हणजे इतके ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. पण आता केव्हा तरी सुरुवात करायला पाहिजे ना. एकदम सगळेच त्यांना जर आपण सांगितलं, सगळे काही साधन चतुष्टय संपन्न होत नाही. म्हणून समर्थांनी अगदी तळागाळाच्या लोकांपासून त्यांना शेवटपर्यंत अगदी हळूहळू हळूहळू मुलाच्या चालीने बोलावे, मुलाच्या चालीने चालावे अशी सुरुवात करून त्यांचा उत्कर्ष केलेला आहे आणि त्यांना बद्धाच्या सिद्धापर्यंत नेलेलं आहे. आता ह्याची हे कशी आहे, दासबोधाचं सांगितलंच आहे मगाशी. त्याची रचना कशी आहे, गुरुशिष्य संवाद आहे. तर बहुतेक जे आपलं जे काय सगळं आध्यात्मिक वाङ्मय आहे ती गुरुशिष्य संवादात्मक आहे. आपण पाहिलं की गीतासुद्धा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. उपनिषदामध्ये सुद्धा शिष्य आणि गुरूंचा संवाद आहे. कठोपनिषद घेतलं, यमराज आणि नचिकेत यांचा संवाद आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक आणि श्वेतकेतू यांचा संवाद आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क मैत्रेयी संवाद आहे. याज्ञवल्क जनक असा संवाद आहे. कारण संवाद म्हणजे काय, प्रश्न विचारणं आणि त्याचे उत्तर देणे.
आपल्या एक लक्षात येईल की खरोखरच प्रश्न असं नाही आहे की समर्थांनी जाणीवपूर्वक पुरस्सर, म्हणजे समर्थांनी काय सगळ्या संतांनी बुद्धिपुरस्सर ही रचना केली आहे की बा आपणच प्रश्न निर्माण करायचे आणि आपणच त्याची उत्तरं द्यायची. म्हणजे कसं की बरोबर त्यांना काय, त्यांची नाडी काय आहे, यांना कुठे काय समजत नाही हे त्यांना समजलेलं असतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ते जे काय त्यांना प्रश्न विचारायचे, कारण नाही तर नुसतंच त्यांनी सांगायचं आपण ऐकायचं, पुढे पाठ मागे सपाट, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता, सवेची जाते, असं व्हायला नको. म्हणून प्रश्न विचारले आहे. दासबोधामध्ये सुद्धा 9वा दशक आहे पहा, त्याच्यामध्ये आहे निर्मल म्हणजे काय, निष्कल म्हणजे काय, निरंजन म्हणजे काय, हे माझं निरूपावे. मग त्याच्यात निरंजन म्हणजे अंजन नाही, हे म्हणजे ते नाही, अशी मोठीच्या मोठी लांबलचक आहे. मग कर्ता कोण आहे, देव कसा आहे, माया कशी आहे, ब्रह्म कशी आहे, ते सगळे एक एक प्रश्न विचारले. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने विचारलं आहे किम तद्ब्रह्म किम अध्यात्म, असे वेगवेगळे प्रश्न विचारले आहे. असं संवादात्मक आहे. योग वाशिष्ठामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ मुनी यांचा संवाद आहे. तर असं हे जे सगळं वाङ्मय असतं ते संवादात्मक असतं आणि प्रश्न विचारल्याशिवाय, शंका विचारल्याशिवाय पुढचं काही येत नाही. त्याच्यामध्ये दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलं आहे ना, नाना संशय फेडिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न नाना किंत निवारिले. म्हणजे जे काय प्रश्न असतील ते सगळे त्यांनी त्याचं निराकरण केलेलं आहे. आता पहिला दशक जो आपण प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा 6 जे शिष्य असतात ते पिप्पलाद ऋषींकडे जातात आणि पिप्पलाद ऋषींकडे जाऊन ते प्रश्न विचारतात. तर तेव्हा ते काही त्यांना या मी तुम्हाला आता काही सांगतो असं नाही म्हणत. ते म्हणतात तुम्ही वर्षभर इथे राहा आणि तुम्ही ब्रह्मचारी व्रत करून अभ्यास करा आणि श्रद्धेने इथे राहा आणि मग जर मला माहिती असलं तर मी त्याचं उत्तर देईल. तरीसुद्धा ते निष्ठेने जातात, कारण त्यांना ज्ञानाची लालसा असते. आता दासबोधामध्ये काय आहे की हा ज्ञानप्रधान ग्रंथ आहे, हे आपण मगाशी सांगितलंच. ज्ञानप्रधान ग्रंथ असला तरी त्याच्यामध्ये भक्ती सांगितली आहे. आणि भक्ती जरी असली, आपण मगाशी सांगितलंच आहे, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. पण भक्ती म्हणजे कशी, त्यांनी सांगितलं की विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे भक्ती भक्त भगवान एक रूप झाले ध्यान, पाहे जगी देव फक्त तोची खरा भक्त. भक्त देव पाहतो, मी आणि देव वेगळा नाही, पण देवच. देव पाहावया गेलो तो देवची होऊन या ठेलो, अशी आत्मनिवेदन भक्ती म्हणा किंवा जीवनमुक्ती म्हणा किंवा मुक्ती म्हणा, सायुज्य मुक्ती म्हणा, असं इथपर्यंत त्यांची भक्ती गेली आहे. माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, असं जीवब्रह्मैक्य त्यांनी सांगितलं आहे. आता हे झालं जीवब्रह्मैक्यतेचे विषय झाले आणि सगळ्यात त्यांचा मुख्य तोच विषय आहे की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आणि हे मुख्य शिकवण आहे आणि हे त्यांच्या शिकवणीचं सार आहे. आणि एक लक्षात येईल की समर्थांचं जे चारित्र्य आहे, तपस्वी असं त्यांचं आयुष्य आहे किंवा व्यक्तिमत्व आहे, त्याची छटा पूर्ण दासबोधामध्ये आपल्याला पसरलेली दिसते. म्हणजे जे काय आपण वर्णन वाचतो, वेगवेगळे समास आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला समर्थांचं चित्र डोळ्यापुढे राहतं. तर ते त्यांच्या शिकवणीचं सार आहे आणि ते आपल्या लक्षात येतं. पहिला समास जो आहे तो लक्षणांचा आहे सगळा, आणि त्याच्यामध्ये लक्षणामध्ये पुन्हा स्तवन केलेलं आहे. पहिले गणेशाला वंदन केलं आहे, शारदेला वंदन केलं आहे, श्रीगुरूंना वंदन केलं आहे, नरदेह स्तवन आहे. ते झालं की दुसरा जो दशक आहे तो मूर्ख लक्षणांचा आहे. त्याच्यामध्ये नुसते मूर्ख लक्षण सांगितले नाही, कारण का तर त्यागार्थ मूर्ख निरूपण सांगितले, मूर्ख लक्षण सांगितले आहे. मग कुविद्या लक्षण आहे, सुविद्या लक्षण आहे, त्याच्यानंतर विरक्त लक्षण आहे, हे सगळं सांगितले दुसऱ्या दशकामध्ये सांगितलं आहे. तिसऱ्या दशकामध्ये व्यक्ती विकासाच्या दृष्टीने वर्णन केलेलं आहे. चौथा दशक नवविधा भक्तीचा आहे. 5वा दशक मंत्रांचा आणि गुरुचा, गुरु कसा आहे, शिष्य कसा हवा, ते आहे. 6व्या दशकामध्ये भक्तीची आणि गुरु शिष्य संबंधाची सांगड घातली आहे आणि सायुज्य मुक्ती कशी आहे ते सांगितलं आहे. आणि अंतिम सीमा त्याची कशी असावी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 7व्या दशकामध्ये तर जुना जो दशक आहे तिथे त्यांचा खरा म्हणजे ग्रंथ दासबोध संपलेला आहे.
आला ग्रंथाचा शेवट सरली शब्दांची खटपट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सातव्या दशकामध्ये मागील सगळ्या समासांचं त्यांनी सिंहावलोकन केलेलं आहे. ते जे विवेचन केलेलं आहे त्याचं थोडक्यामध्ये काय सांगितलं आहे ते सांगितलं आहे. आणि मग दुसऱ्या समासापासून ब्रह्म म्हणजे काय, 14 ब्रह्म ते काय, पिंड काय, ब्रह्मांड काय आणि शुद्ध ब्रह्म कशास म्हणतात त्याचं केलं आहे विवेचन. आणि अद्वैतचा निश्चय करायचा आणि नराचा नारायण व्हायचं ही शिकवण 7व्या याच्यापर्यंत दशकापर्यंत आहे. सध्या आपण 7च दशकापर्यंत पाहू, कारण 20 दशक पाहिलं तर तो खूप मोठा विस्तार होईल. तर आता मी जास्त वेळ न घेता प्रस्तावना एवढी पुरी करते आणि शारदा स्तवन बघू आपण. सुरुवातीला गणेशाला वंदन केलेलं आहे. गणेशाचं जे समर्थांनी वर्णन केलेलं आहे ते सगुण रूपाचं केलेलं आहे. तो कसा आहे, त्याचे दागिने कसे घातले आहे, तो नृत्य कसा करतो, काय करतो, एवढं सगळं सगुण वर्णन करून शेवटी ऐसा गणेश मंगळमूर्ती तोम्यास्तविला यथामती वांछा धरून या चित्ती परमार्थाची. परमार्थाची मला हे करायची, साधना करायची किंवा परमार्थाची आवडी निर्माण व्हावी आणि परमार्थ माझा वाढावा याच्यासाठी मी गणेशाचं स्तवन करतो. आणि त्यानंतर आणि कलियुगामध्ये कल्लो चंडी विनायका म्हणजे विनायक म्हणजे गणपती आणि चंडी म्हणजे देवी शारदा यांची उपासना कलियुगामध्ये सांगितली आहे असं सांगितलं. आणि नंतर शारदा स्तवनाला सुरुवात केली आहे. शारदेचं वर्णन म्हणजे कसं केलं की तिचं सगुण रूपात वर्णन नाही केलं, नाहीतर आपल्याला खूप समजायला सोपं गेलं असतं. शारदा समास आपण जो म्हणतो तो तितका काही सोपा नाही. नाही तर या कुंदेंदू तुषार हार धवला, तिने असं केलेलं आहे, विणा हातात धरली आहे, पुस्तक आहे, अशी आहे, ज्ञानाची देवता आहे. हे जरी असलं तरी समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या शारदा स्तवनामध्ये त्यांनी मायारूप शारदेचं वर्णन केलेलं आहे. आपण सगळे अभ्यासार्थी आहोत, आता पण ते नंतर तर पावती असं करते तसं करते तसं करते, पण माया म्हणजे काय, मायारूप शारदा म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि तुम्ही सगळे जिज्ञासू श्रोते आहात, त्यामुळे मी थोडंसं धाडस करते, शास्त्रीय काही शब्द किंवा परिभाषा वापरून ते सांगायचं मी एक प्रयत्न करते. ही शारदा कशी आहे, परब्रह्माची शक्ती आहे. आणि तिला त्यांनी काय म्हटलं, ही वाणीची देवता आहे, वाग्देवता, शब्द मूळ वाग्देवता माहम माया, जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. वदे वैखरी अपार म्हणजे तिथं बोलतेच, शब्द बोलते, शब्द उच्चारण्याकरता, शब्द बोलण्यासारखा आणि शब्दाचा अर्थ समजून सांगण्याकरता जी शक्ती लागते, जी स्फूर्ती लागते, ती सगळी शक्ती शारदा पुरवते. म्हणजे ती शारदा आहे. शारदेच्या साह्याने मी हे सगळं बोलू शकते. आता मी जे काय सध्या बोलते आहे, तुम्ही ऐकता आहे, ते सगळं शारदा रूपच आहे. आणि हे सगळं माईक जरी असलं तरी ती जी स्फूर्ती आहे ती शारदा मला पुरवते. आणि शारदेच्यामुळेच मी हे बोलू शकते, कारण शब्दांना अर्थ देणं, हा अर्थ त्याचा आहे असं समजून घेणं आणि ते दुसऱ्याला समजून सांगणं, समजून सांगता येणं, ही जी स्फूर्ती देणं, शक्ती देणं, हे सगळं शारदेचं रूप आहे. आता ही कशी आहे, वदे वैखरी अपार. वैखरी म्हणजे काय आता आपण ते बघू. एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थावर आघात झाला, असा आघात झाला की काय होतो, ध्वनी निर्माण होतो. तर काय होतं की शब्द किंवा वाणी निर्माण व्हायला काय होतं की जो आतमधून जो निघतो त्याच्यामध्ये त्या 4 वाणी आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता परावाणीतून आपण नंतर बघू ती कशी आहे, पण तो जो शब्द येतो तो शब्द कंठ, शीर, दात, तालू, ओष्ठ, नाक, कान, दात इत्यादी ठिकाणी तो आदळतो ध्वनी आणि स्वर किंवा व्यंजन तयार होतो. व्यंजनातून मग शब्द तयार होतो, शब्दाचं वाक्य तयार होतं आणि मग वैखरी वाणी बोलते आणि वाणी बोलत राहते. संत सज्जनांचं जे बोलणं असतं, लिखाण असतं, आपण ज्याला बोलतो म्हणतो, गुरु आपल्याला उपदेश करतात, ते शब्दरूपच असतं. तत्त्वमसी हे काय, शब्दप्रमाणच आहे, पण ते शब्दप्रमाण ऐकल्याशिवाय आपल्याला मोक्षापर्यंत जाता येत नाही. त्याच्यावर आपल्याला श्रद्धा ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जे काय सांगतात श्रवणाचं तर महत्त्व आहेच, त्यांनी ऐकलेलं असतं, त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो, पण ते आपल्याला सांगणार कसं, तर ते आपल्याला शब्दातूनच सांगावं लागतं ना. शेवटी वाणीने जरी कळत नाही, सांगता येत नाही, वाणी माघारी फिरते, तरीसुद्धा शब्दांनी कळत नाही, पण शब्दाशिवाय कळत नाही.
शब्दच सांगावं लागतं. म्हणून शब्द प्रमाणाला सुद्धा एक महत्त्व आहे. 9 प्रमाणं आहेत. 9 प्रमाणांनी आपल्याला जे ज्ञान होतं. खरं म्हणजे ते परब्रह्म असं आहे की आता वेदांनी नेती नेती म्हटलेलं आहे, तर आपण काय त्याचं वर्णन करणार. पण तरी थोडंसं मला समजायसाठी जे व्यवहारामध्ये जे 9 प्रमाणं सांगितली आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शक्य, ऐतिह्य, चेष्टा आणि शब्द. शब्द हे शेवटचं प्रमाण आहे. श्री गुरुच आपल्याला सांगतात तत्वमसी, सोहम ही जी काही साधना सांगतात ते तू आहेस, आणि हे शब्दाने आपल्याला कळतं आणि मग आपल्याला ज्ञान होतं. आपण मोक्षापर्यंत जातो. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. वाणीचे 4 प्रकार सांगितले आहे: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी कुठे असते? परावाणी नाभिस्थानी असते, गुप्तरूपाने असते आणि तिचे विचाराचे उगमस्थान असतं. तिथून सगळे विचार स्फुरतात आणि ही ज्ञानप्रधान आहे आणि मूलाधार चक्रात राहते. पश्यंती वाणी इथे शब्दांची जुळवाजुळव चालते. परावाणी स्पष्ट गुप्तरूपाने असते आणि पश्यंती जी असते ती जरा अस्पष्ट स्वरूपाची असते आणि बुद्धीची जुळवाजुळव करण्यासाठी तिला सतत अनुसंधान करावं लागतं, सतत लक्ष ठेवावं लागतं आणि तिथे असं अनुसंधान सुरू असतं आणि अनुसंधान रूप असते आणि बुद्धिप्रधान असते आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये राहते. आता हे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे काय, ते काय, तो योगशास्त्राचा विषय आहे, पण फक्त आपण तेवढी माहिती करून घेऊ. ही बुद्धिप्रधान आहे, ही ज्ञानप्रधान आहे आणि कुठे आहे, सुरुवात कशी होते, नाभीच्या तिथे होते, नाभीनंतर मग पश्यंती आणि पश्यंतीनंतर मध्यमा. कंठामधून जो शब्द रूप येतो त्याला मध्यमा म्हणतात कंठामध्ये, आणि मनप्रधान असते आणि मणिपूर चक्रामध्ये राहते. आता लहान मुलं बोलतात ना, बाबा बाबा, दादा दादा, दद बाबा, असं लहान मुलं बोलतात, त्याला मध्यमावाणी म्हणतात. मग कबूतर असतात, कबूतर गुटुर गु गुटुर गु असं ते काय बोलतात, त्याला मध्यमावाणी म्हणतात. आणि वैखरी वाणी म्हणजे मुखावाटे जेव्हा शब्द बाहेर पडतो तेव्हा त्याला वैखरी वाणी म्हणतात. विखर नावाचा एक वायू असतो, तो शब्दांना वर वर ढकलत असतो, म्हणून त्याला वैखरी असे म्हणतात आणि ही प्राणशक्ती प्रधान असते. परावाणीमध्ये शब्द गुप्त रूपाने असतात, पश्यंतीमध्ये अस्पष्ट असतात आणि वैखरी वाटे ते बाहेर पडतात. आणि बाहेर पडले शब्द तिलाच उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, तिलाच महामाया असं म्हणतात. शब्दाची देवता, वाग्देवता, महामाया असं म्हटलेलं महामाया. आणि शब्दाला अर्थ देऊन ते स्पष्ट करणं, स्फूर्ती शक्ती देणं, समजून सांगण्याची शक्ती देणं, आत्ताच सांगितलं मी, ते काम शारदा करते. आता शारदा ही काय आहे, आपण आधीच मगाशीच पाहिलं की शक्ती आहे. शक्ती आता कशी काय आहे की कार्यान्वयी असतात, ती अशी शक्ती दिसत नाही ना, अशी दाखवता येते का, ती शक्तिवान आणि शक्ती, तर ती त्याच्यापेक्षा वेगळी नसते. आता समजा मी एक पोतं धान्य उचलू शकते, तेवढी माझ्यामध्ये ताकद आहे, पण मी जर तेवढं ताकदीने पोतं उचलून तुम्हाला दाखवलं तर तुम्ही काय म्हणाल, त्यांच्या अंगात खूप ताकद आहे असं दिसतं, पण एक पोतं उचललं त्यांनी, पण माझी शक्ती दिसली का तुम्हाला? नाही. मी जेव्हा उचललं तेव्हा तुम्हाला कळलं. तशी ती शक्ती माझ्याहून वेगळी काढता येत नाही ना. ही मी वेगळी, ही माझी शक्ती. जसं हा माझा हात आहे, हे माझे पाय आहे, डोळे आहे, दिसतं, तशी माझ्यातली शक्ती नाही तुम्हाला दिसणार. तर तिला अव्यक्त म्हणतात. अव्यक्त नामनी परमेश्वर शक्ती, परमेश्वराची शक्ती आहे, ती अव्यक्त आहे. आणि कशी आहे? कार्यान्वयी आहे. कार्य केलं तर दिसतं. आता मी एखादी काही गोष्ट केली तर ती दिसते तुम्हाला. वस्तू उचलली तर ते माझ्यामध्ये ताकद आहे बा असं कळतं. कार्यान्वयी तिला असं म्हटलेलं आहे. आता ती जे वेगवेगळे कार्य करते त्याच्यावरून तिला वेगवेगळे नावं पडलेली आहेत. आता शारदेचं स्तवन आहे, आपण ही मायारूप शारदा कशी आहे ते सांगते. प्रधान किंवा अव्यक्त असं म्हणतात तिला. आता प्रधान आणि अव्यक्त. प्रधान म्हणजे प्रकर्षाने धान, धान म्हणजे ठेवणे, प्रकर्षाने ठेवणे, आणि अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही असं. आता हे कसं काय ठेवतं? माया म्हणजे परमेश्वराची शक्ती, म्हणजे ईश्वरालाच माया म्हणतात, त्याला षड्गुणेश्वर म्हणतात, त्यालाच ओंकार, म्हणजे असं इतकं त्याला वेगवेगळे नावं आहेत. शिव, शक्ती, सगळे हे तिचेच रूप आहे, शक्तीचेच सगळे रूप आहे. तर ती त्याच्यामध्ये प्रकर्षाने ठेवते. काय, जेव्हा प्रलय होतो तेव्हा प्रलयामध्ये कार्य किंवा आपण जे काय करतो ते सगळे बीजरूपाने त्याच्यात राहतात. त्याला अव्यक्त म्हणतात, प्रधान म्हणतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा सृष्टी निर्मिती होते
तेव्हा तिच्या ठिकाणी जे 3 गुण असतात सत्व रज तम, तर ते गुण आधी साम्यावस्थेत असतात, म्हणजे समान याच्यात असतात, आणि जेव्हा त्यांच्यात हालचाल सुरू होते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. आणि मग तिच्यापासून गुणमाया जडमाया असे तयार होतात. गुणाला प्रसवते, गुणांचे क्षोभ होतात. सत्व रज तम 3 गुण असतात, ते त्यांचं प्रमाण बदलतं आणि तमोगुणापासून मग सृष्टीची निर्मिती होते. आता हे सांगण्यामध्ये क्रम इकडे तिकडे होऊ शकतो, कारण तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचीकरण सांगितलं, दुसऱ्या कुठल्या छांदोग्यामध्ये त्रिवृत्तकरण सांगितलं आहे, कुठे काय आहे तपशील त्याचा वेगळा आहे, पण शेवटी काय आहे की सृष्टी निर्माण झालीच नाही इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. मग कुठल्या उपनिषदात हे असं आहे, ह्याच्यात हे तसं आहे, तसं नाही जायचं. फक्त हिनी हे गुण निर्माण केले आणि गुणापासून ही सृष्टी झाली, 5 महाभूत झाले आणि 3 गुण, असं करून त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि ह्या अष्टधा प्रकृतीचा आपला देह असतो. ब्रह्मसूत्र सांगतं जन्माद्यस्य यतः, याच्यावर ज्याच्यावर हे ब्रह्म म्हणजे हे जे ब्रह्म आहे याच्यावर जन्म आणि आधी जन्म होतो आणि सृष्टीची निर्मिती होते, ते हे ब्रह्म. आणि पहिले फक्त ब्रह्मच एक होतं आणि मग ही जी सृष्टी आहे ती त्या ब्रह्मापासून निर्माण झाली आहे. आता हिला मायेला काय म्हणतात, दुसरं नाव अज्ञान. अज्ञान का बरं म्हणतात, की ती आवरण घालते, ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही आपल्याला आणि आवरण घालते, म्हणून तिला अज्ञान म्हणतात. आणि अज्ञानाचं मग काय होतं, अविद्या निर्माण होते. विद्या म्हणजे म्हणजे नाही, आणि विद्या अविद्या, जी विद्येने म्हणजे नाहीशी होते तिला अविद्या असं म्हणतात. हे सगळे आता हे शारदेचेच रूप आहेत सगळे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक मूळ ब्रह्म होतं आधी, सदैव सौम्य इदमग्रे आसीत. मूळ एक ब्रह्म होतं आणि त्याला मी एकटाच आहे, मी बहु व्हावं असं स्फुरण झालं. एकोहम बहुस्याम प्रजायेय, हे जे स्फुरण झालं ह्यालाच अज्ञान म्हणतात. आता आपल्याला हे पटत नाही, हे स्फुरण झालं याला अज्ञान कसं? एक तर ते ब्रह्म आहे, तर ब्रह्माला मग स्फुरण झालंच कसं, होऊच कसं शकतं? कारण ब्रह्माला जर काहीच होत नाही, तो काही करत नाही, स्फुरण कसं झालं त्याला? याला अज्ञान का म्हणायचं? तर हे काय आहे, शुद्ध जाणीव ज्याला म्हणतात. ब्रह्म एकटंच असतं आधी आणि ती त्याची शुद्ध जाणीव असते आणि त्याच्यावर मी बहु व्हावे असा एक तरंग उठला, स्फुरण झालं त्याला. आता तरंग उठला हेच अज्ञान, कारण मूळ शुद्ध स्वरूप जे असतं त्याच्यावर मी कोणीतरी आहे, मी बहु व्हावं असा जो तरंग उठला त्याला अज्ञान म्हणतात. आणि मग त्याच्यातूनच मूळ माया, गुणमाया, जडमाया आणि अशी हे झाली आहे, जगाची निवृत्ती झाली आहे. आता इथे आपल्या डॉक्टर काका म्हणतात की याच्यामध्ये शास्त्रांनी सांगितलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपण. तर ते कसं झालं, स्फुरण कसं झालं, काय झालं, तिकडे त्याच्यात पडायचं नाही, कारण ते इतकं बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि ही शास्त्र म्हणजे काय, कृत्रिम बसवून दिलेली घडी आहे. आधी ते जग निर्माण झालं नाही, मग हे आहे खरं म्हणजे अपवाद. जग म्हणजे निर्माण झालं नाही, पण आपण त्याला काय म्हणतो, आरोप करतो, अध्यारोप करतो. पण ठीक आहे, मग झालं, आपल्याला दिसतो सर्वसामान्य लोक कसं एकदम तिथपर्यंत झेप घेता येत नाही, म्हणून मग जग निर्माण झालं. मग कोणी केलं, ईश्वराने केलं. ईश्वर म्हणजे काय, मग माया ही त्याची शक्ती, त्याच्यामुळे निर्माण झालं. हे असं सगळं बसून दिलेलं आहे शास्त्राने, तिकडे लक्ष द्यायचं. काका म्हणतात नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. काय आहे शास्त्राने सांगितलं ते तसं आहे, ते तुम्ही समजून घ्या, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मग पुढे जा. नाही तर मग काहीच समजणार नाही आपल्याला. पण हे सगळं डोळ्याने आपल्याला धडधडीत दिसतं आहे आणि त्याला नाही कसं म्हणायचं? मग हे दिसतं तर मग हे कसं मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कसं, झालंच नाही असं नाही, डोळ्याने दिसतं. आता तुम्ही ऐकता आहे, मी आहे, तर हे काय झालंच नाही असं म्हणाल तर कसं, नसताना कसं दिसणार आहे? दिसतं. मिथ्या म्हणजे आहे पण ते खरं नाही, टिकणारं नाही, जसं आहे तसं नाही, ते आज न उद्या जाणार आहे, शाश्वत नाही. आणि ते मी नाही, ते ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आणि खरं माझं स्वरूप काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि काय ब्रह्मांड ही काय करते, माया एवढं ब्रह्मांड निर्माण केलं आणि मग ते नष्ट करते, मोडून टाकते. तिला तो खेळच वाटतो. लहान मुली कसं खेळतात, भातुकलीचा खेळ खेळतात, कंटाळा आला की दिलं सोडून, त्या बावल्या फेक, हे कर, मेल्या म्हणतात ते बावल्या, असं झालं, पत्त्याचा बंगला करतात आणि झालं तर फोडून टाकतात. तो तेव्हा काहीच वाटत नाही, वाईट नाही वाटत त्याचं, कारण काय आहे, तो त्यांचा खेळ असतो. तशी हिची हे जग निर्माण करणं, ब्रह्मांड निर्माण करणं, हे हिचा खेळच आहे, विनोद आहे. ती म्हणजे कारण झालंच नाही आहे ते, त्याच्यामुळे काय झालं, काय नाही झालं काय, कसं झालं, या प्रकाराने झालं की त्या प्रकाराने झालं, पण ते आपण समजुतीसाठी समजून घ्यायचं, हे असं असं झालं. आणि मग आपल्याला त्याच्यातून काय व्हायचं आहे, काय कुठपर्यंत जायचं आहे
ते समजून घ्यायचं. धर्मराजाचं एक आपण दुर्गा स्तोत्र आपण ऐकलं असेल, किंवा मेळवणी पंचभूतांचा मेळ द्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करशील. तू हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आणि तुला वाटलं की तू क्षणात ते मोडून टाकते, असं धर्मराजांनीचं वर्णन केलेलं आहे. आता मला पण थोडीशी हिच्यासारखी वर्षाताईसारखी आठवण आली की थोडासा गृहपाठ द्यावा. आपण सवया म्हणतो, त्याच्यामुळे मंगळवारची आणि शुक्रवारची देवीची सवयी तुम्ही पाहून घ्या. अनंत माया, वैष्णवी, मूळ माया वगैरे काय करते त्याच्यामध्ये तिचं वर्णन आहे. आता आत्मारामामध्ये प्रश्न विचारला, कारण की आपण काय म्हणतो की माया सगळं करते, आणि आत्ता मी म्हटलं की माया काहीच करत नाही, कारण ती काय मिथ्या आहे. पुढे येईलच आता मग सांगण्याचं. म्हणजे जी माया जी नाही ती माया नाहीच आहे, कारण तिला स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे आणि ती सगळं करते. म्हणजे हे कसं? मग आत्मारामामध्ये पण समर्थांनी हिचं मायेचं वर्णन केलेलं आहे. तिथे शिष्य म्हणतात सकळही माया, म्हणजे जे काय आहे दृश्य जगत जे दिसतं ते सगळं माईक आहे. सकळी माया असं म्हणतात, झालीच नाही असं म्हणतात. आता काय निश्चितपणाने आम्हाला काहीतरी सांगा तुम्ही, म्हणजे आहे काय बा, असं कसं काय गौड बंगाल आहे? त्याच्यासाठी डॉक्टर काका म्हणतात तिचं स्वरूप काय आहे ते समजून घ्यायचं. ती कशी आहे हे सांगायसाठी, ती आहे पण नाही पण, त्याच्यासाठी तिला अनिर्वचनीय म्हणतात. तिच्याविषयी स्पष्टपणाने काहीच सांगता येत नाही, कारण ती शक्ती आहे म्हटलं तर ती सगळंच करते, आणि ती नाहीच आहे, कारण आहे तो एक परमेश्वर एकच आहे, आणि शक्ती असल्यामुळे सगळे कार्य होतात. मग आहे म्हणता नाही म्हणता, मग हे कसं आहे असा प्रश्न विचारला आहे. तर त्याच्यासाठी तिचं स्वरूप काय आहे ते आपण समजून घ्यायचं. अघटित घटना पटीयसी, अघटित म्हणजे जे काही होणार नाही ते ती आहे असं दाखवते. जग निर्माण झालंच नाही पण झालंय असं दाखवतं, आपल्याला दिसतं. म्हणजे ती काही करू शकते, कर्तृ, अकर्तृ, अन्यथा कर्तृ, अशा तिच्याजवळ 3 शक्ती आहेत. एखादी गोष्ट करायची, अकर्तृ एखादी गोष्ट करायची नाही, आणि अन्यथा कर्तृ म्हणजे ह्या दोन्हीपेक्षा वेगळंच काहीतरी करायचं, भलतंच करायचं, अशा तिच्या शक्ती आहे. म्हणून त्याला म्हणतात अघटित घटना पटीयसी, अशी आहे ती. आणि मिथ्या आहे म्हणजे सत्विलक्षण आहे, असत्विलक्षण आहे. आता तुम्हाला जर खरंच अभ्यास करायचा तर मी जंत्रीच सांगते, माया कशी आहे? सत्विलक्षण, असत्विलक्षण, सतासत्विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या, अंतवान, बाधयोग्य, ज्ञाननिवर्त, त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी असं एवढे सगळे आहे. प्रत्येकाचं हे आहे. स्वनिर्वाहक, परनिर्वाहक, आणखीन काय अंतवान, प्रतिती मात्र सत्तावान, अशी ही सगळी मायाची लक्षणं आहेत. आणि आता हे जर म्हटलं तर बस इथे कोणीच थांबणार नाही हे सगळं सांगितलं तर. पण तरी तुम्ही सगळे जिज्ञासू आहात, तुम्ही मगाशी सगळं सांगितलं, तर हे जेव्हा आपण सगळं समजून घेऊ तेव्हा आपल्याला समजेल की माया कशी आहे बा आणि कशी नाही, आणि असं का म्हटलेलं आहे. माऊलीने सुद्धा गणेशाचं वर्णन केलेलं आहे आणि शारदेचंही वर्णन केलेलं आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. ती कशी आहे? विश्वमोहिनी आहे. मोहिनी घालते, भुरळ पाडते, जे नाही ते दाखवते आपल्याला. आपण नाही का म्हणत की हे बापरे कशी मोहिनी घातली, आपल्याला काही समजलंच नाही. स्तंभन, मोहन वगैरे त्या अशा विद्या आहेत, आणि ते गारुड्याचे खेळ असतात, आपल्याला समजत नाही, डोळ्या देखत आपल्याला हातचलाखी करतात, आणि अशी ती विद्या अशी विश्वाला मोहून टाकणारी आहे. आपल्याला माहिती आहे ते भागवतानंतर ते मार्कंडेय पुराण येतं, त्याच्यामध्ये माया कशी करते त्याला कशी दाखवते आणि भीती वाटते त्याला मार्कंडेय ऋषींना, त्याचं वर्णन आहे. प्रत्यक्ष शंकराला सुद्धा मोहिनी पडली होती. हे जे मोहिनी रूप घेतलं होतं समुद्र मंथनाच्या वेळेस श्री विष्णूंनी, तेव्हा शंकराला असं वाटलं की अरे बा हे रूप आपण पाहावं. विष्णू तेव्हा म्हणाले की तुम्ही हे पाहू शकणार नाही बरं, पण ते शंकर पाहतात, हट्ट धरतात, आणि मग त्यांची सुद्धा फजिती होती की तिच्या मागे लागतात. ते सगळं आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. अशी ही विश्वमोहिनी आहे, ती फसवते आपल्याला, कपट कारस्थान करते. असं तिला काय जेवढं म्हणावं, तिच्यासाठी जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. स्वाश्रया स्वविषया, स्व म्हणजे ब्रह्म, स्वच्या आश्रयाने राहते, तिला स्वतःला स्वतंत्र अस्तित्व असं नाही. स्वविषया पुन्हा तेच स्वला विषय करते, म्हणजे कसं जगामध्ये जे विषय आहे ते आपल्याला बांधून टाकते. विषय कसे करतात? आपल्याला जखडून टाकतात. म्हणजे ती स्वला विषय करते आणि आपल्याला जगामध्ये जखडून टाकते.
स्वाश्रय आहे, स्वविषय आहे. स्वनिर्वाहक, परनिर्वाहक. स्वचा म्हणजे तेच पुन्हा ब्रह्माचा निर्वाह करते, म्हणजे त्याच्याविषयी सांगते, त्याच्याविषयी तिने सांगितलं, शब्दांनी सांगितलं म्हणून ब्रह्म कसं आहे ते आपल्याला कळतं. परनिर्वाहक, पर म्हणजे दुसरं, म्हणजे स्वशिवाय जे दुसरं आहे ते पर. स्वनिर्वाहक, परनिर्वाहक. जे जग आहे त्याचं सुद्धा ती कशी आहे, काय आहे ते वर्णन करते, अशी आहे स्वनिर्वाहक, परनिर्वाहक. अंतवान, ज्ञानाने शेवटी संपून जाते. गारुड्याचा खेळ खेळतो आपण आणि संपून जाते, मग तिचं काही प्रयोजन राहत नाही. सगळं ज्ञान झालं की ती निवृत्त होते. आणि सत्तावान, परतंत्र सत्तावान आहे ती. आता ज्ञान निवर्त आहे, ज्ञान झालं की निवृत्त होते. गारुड्याचा खेळ आपण पाहिलाच आहे. त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी, हे एक तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये, की तिन्ही काल प्रतियोगी म्हणजे विरोधी. त्रैकालिक निषेध म्हणजे शिंपीवर मला चांदी दिसली. आता जेव्हा मला शिंपीवर मी चांदी पाहते तेव्हा मला काय दिसतं? शिंपी न दिसता चांदी दिसते. पण जेव्हा मला चांदी दिसते तर शिंपी न दिसता चांदी दिसते, तर तेव्हा तिथे चांदी असते का? जेव्हा मला आता वर्षाची मला सवय लागली वर्षाताईची, तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही शिंपली पडली आहे इथे आणि मला असं वाटतं की ही चांदी आहे, तर तेव्हा मला जेव्हा हे दिसते, चांदी दिसते, तेव्हा तिथे चांदी असते का? चांदी नसते तिथे. आणि नंतर मग मला हा जो भ्रम झाला, मी इथून जायच्या आधी तिथे शिंपली पडलीच होती, तर त्याआधी तिथे शिंपली पडली होती तर चांदी होती का? म्हणजे मला भ्रम व्हायच्या आधी चांदी नव्हती, मला भ्रम झाला तेव्हाही चांदी नव्हती, आणि भ्रम झाल्यानंतर जेव्हा मी पाहिलं की अरे इथे मी टॉर्चने उजेड टाकला समजा, तर इथे चांदी नाही, शिंपली आहे. म्हणजे तिन्ही काळामध्ये तिथे शिंपली नव्हती. तिन्ही काळामध्ये चांदीचा निषेध होता, तिथे शिंपली होती आणि चांदी नव्हती तिन्ही काळामध्ये. तरी काय झालं, मला ती दिसली. प्रत्यक्षात तिचा निषेध असताना सुद्धा ती दाखवते, मला चांदी दिसते. तिन्ही काळात तिचा निषेध असून सुद्धा ती मला दिसते, म्हणजे ती निषेधाच्या प्रतियोगी आहे, म्हणजे विरुद्ध आहे, असं तिचं वर्तन आहे. अशी ती त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी आहे, म्हणजे विरुद्ध आहे. सद्विलक्षण, सत म्हणजे काय? जे तिन्ही काळामध्ये सत्य असतं, आज आहे, उद्या आहे आणि परवाही, नंतरही असणार आहे. आहे, आहे आणि आहे. समर्थ त्याला असतची असे म्हणतात. त्याचा तिन्ही काळाने बाध होत नाही. जे आहे, आहे आणि आहे, तर असं जे सत असतं, म्हणजे सत्य असतं, तर ती सत्विलक्षण, सच्च्या विलक्षणाशी, म्हणजे सच्च्या विलक्षणाशी ती जुळत नाही, म्हणून कशी आहे ती? सत्विलक्षण. बरं, सत्विलक्षण नाही मग कशी आहे? असत विलक्षण आहे का? असत विलक्षणही नाही, कारण ती दिसते. असत कशाला म्हणतो आपण? जे कधीच नसतं त्याला असत म्हणतो. आकाशाचं ते ठराविक हे आहे, उदाहरण आहे. पुष्प म्हणतात. आकाशाला कधी कोणी फूल पाहिलं नाही, किंवा सश्याचे शिंग, हे कधीच नसतात. मग माया कशी आहे का? कधीच नाही अशी नाही आहे, तिथं आहे. सत म्हणावं तर तिचा नाश होतो, ती दिसेनाशी होते. असत म्हणावं तर ती दिसते, मग ती कशी आहे? सत्विलक्षण. असत विलक्षण, सतासत विलक्षण, म्हणून तिच्याविषयी काहीही बोलता येत नाही, अशी ती अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याला मिथ्या असं म्हणतात, की जी कधी असते कधी नसते. आणि बाध योग्य आहे. बाध म्हणजे कसं? मृगजळ. आता रज्जू सर्पाचा तर सर्प सगळ्यांना दृष्टांत तो माहितीच आहे, की बा रज्जू असते आणि मग अंधार असतो, म्हणून मला सर्प दिसतो, आणि मग त्याच्यावर ज्ञान टाकलं की मग ती रज्जू नाही आणि सर्प आहे. तर ते पण सुद्धा एक ते मायाच आहे म्हणून कळतं आपल्याला. तसं बाधयोग्य म्हणजे काय? मृगजळ आहे. ते माळ जमीन असते आणि सूर्यप्रकाशामुळे असं वाटतं की ते पाणीच आहे. पण जर मला तिचं ज्ञान झालं की अरे हे काय मृगजळ आहे, हे नुसतं दिसत राहणार आहे, पण दिसत राहिलं तरी मला जर ज्ञान झालं की मृगजळ आहे, तर ते दिसायचं बंद होईल का? मृगजळ जिथे आहे तर तिथे तसंच राहणार आहे. फक्त मी काय करेल, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करेल. हे दिसतंय, जाऊ दे, याच्याकडे काही लक्ष नका देऊ. आपल्याला प्रवासात जाताना खूपदा असं दिसतं, इथे पाणी आहे का, हे आहे का, पण आपल्याला ते दिसलं तरी आपण ओळखतो, म्हणून त्याचा बाध करता येतो आणि त्याचा नाश नाही करता येत. नाश म्हणजे कसं? जी आपली काल्पनिक वस्तू असते, जसं माया काल्पनिक आहे, तर ती खरीच असती तर तिला घालवता आली असती. झोपलेला माणूस असतो तर त्याला पण उठवतो, पण जो झोपलाच नाही त्याला कसं आपण उठवणार आहे? तसं आहे, माया खरी असती
आपण निवृत्त केली असती, घालवली असती, पण ती नाहीच आहे. सावली असते. ती सावली तुम्ही कशी घालवणार आहे? समजा मी चालली रस्त्याने, इथे उभी आहे आणि माझी सावली पडली आहे, मला ती सावली नको आहे, मीच बाजूला झाली की झालं. नाही तर तुम्ही एक काडी घेऊन समजा असं तिथे मारलं त्या सावलीमध्ये, तर सावली बाजूला होणार आहे का? कारण ती खरी नाहीच आहे. त्याच्यामुळे ती तिथेच राहणार आहे. मग तिचा त्याला नाश नाही करायचा, त्याला बाध म्हणतात. बाध करायचा. माया जरी दिसली, बाकीचं काही दिसत असलं, आपल्याला वस्तू दिसत असली, तरी ती दिसते, ती तशीच दिसत राहणार आहे, पण ही खरी नाही आहे, काल्पनिक आहे. हे ज्ञानाने ओळखून घ्यायचं, त्याला म्हणतात बाध करणे. समर्थ म्हणतात माया दिसे परी ते नासे. माया दिसते पण ती नाचते. आणि वस्तू न दिसे, ब्रह्मवस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. सतत ती केव्हाही असते आणि ती मुळातच तिला अस्तित्व नाही आहे, अशी ही माया आहे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की जसं हे सगळं जग दिसतं. पण एक लक्ष घ्या तुम्ही की कुठलीही वस्तू जेव्हा भ्रम जरी झाला मला, किंवा काही नसताना मला दिसतं आहे, पण आधी काहीतरी असतं म्हणून मला ते दिसतं. अंधार असतो, दोरी असते म्हणून मला साप दिसतो. दोरीच नसती तर काय दिसलं असतं? तसं अधिष्ठान आहे, ब्रह्म आहे, म्हणून तुम्हाला भ्रम होतो, म्हणून ती माया होते. आणि जर अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर मग माया निवृत्त होते. आणि माया म्हणजे काय सांगितलं शेवटी एकनाथ महाराज काय म्हणतात? माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय तेथे न चलती, भक्त सुखे तरती हरिमाया. म्हणजे आता ही माया माया जी आपण म्हणतो, तिला कसं करायचं? ओळखायचं. मग ही निवृत्त कशी करायची? तिचे आपल्यावर अनंत उपकार आहे, कारण तीच आपल्याला साधनं पुरवते आणि तीच सांगते मायेतून कसं निवृत्त करायचं. तिच्या निवृत्तीची साधनं तिनेच पुरवली आहे. आणि एक तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगितलं तुकाराम महाराज? काय म्हणतात? येथ एकची लीला तरले जे सर्व, माऊली म्हणते, येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज अनुसरले, तया ऐलीच थडी स्थळले माया जळ. म्हणजे मायाचं जळ आहे ते जर मला सर्व भावाने तुम्ही शरण गेले तर अलीकडेच माया निवृत्त होते. कारण की माया म्हणजे तसं म्हणतात, माया मेता तरंती. ते गीतेमध्ये म्हटलेलं आहे की बाबा माया दुरत्य आहे, माझी माया आहे, हे पार करून जाणं कठीण आहे. माया म्हणजे काही सोपी नाही, पण मग काय आहे, ती पगडा बसवते. पण मग तिला ओळखलं तर कसं करायचं? भगवत शक्ती करायची, सर्व भावे त्याला शरण जायचं. येथं एकची लीला तरले जे सर्व भावे मज अनुसरले. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया, गाता गुणतया विठोबाचे. म्हणजे त्या विठोबाचं जर तुम्ही गुण गायलं, त्याचं जर वर्णन केलं तर ती माया निवृत्त होते. आता इथे जी माया दिसते म्हणतात, नाही दिसते म्हणतात, सत्य काय आहे, खरं काय आहे, खोटं काय? मोठ्या मोठ्या लोकांना ती, ज्ञानी योगी लोकांना सुद्धा ती हे करते, फसवते. ब्रह्मा विष्णू हे सुद्धा तिचं सतत हे करतात, नमन करतात तिला. कारण काय की ती त्यांनाच तिने हे केलेलं आहे ना, तिच्यापासूनच ते निर्माण झालेलं आहे. तिला एक काय आहे, एका ठिकाणी कोणी अर्धांगिनी म्हटलेलं आहे, कोणी काही म्हटलेलं आहे, कोणी ब्रह्मापासून निर्माण. समर्थ तिला कौतुकाने ब्रह्मसुता असं म्हणतात, तर ब्रह्मापासून निर्माण झाली म्हणून तिला सुता असं म्हटलेलं आहे. कुठे अर्धांगिनी म्हटलेलं आहे, कारण ती त्याची शक्ती आहे आणि ती त्याच्याशिवाय काही करत नाही, अभिन्नपणे राहते. मग काय आहे आता हे जे दिसणारं जग आहे, खरं सत्य आहे की असत्य आहे? असं एकदा जनक राजाला सुद्धा प्रश्न पडला होता. तर ते एक थोडक्यात गोष्ट सांगते. जनक राजाला एकदा स्वप्न पडलं, झोपले होते. आता जनक राजाचा एवढा मोठा दिव्य राजवाडा होता, प्रासाद होता त्यांचा, सोन्याच्या पलंगावर झोपले होते, समया होत्या आणि सगळा काही राजेशाही थाट होता. कारण विधेयी जनक होते, ते त्याच्यामध्ये अडकत नव्हतेच, पण सगळं काही त्यांना अनुकूल असं होतं आणि त्याच्यात ते अडकत नसल्यामुळे सगळं त्याचा उपभोग घेत होते. आणि ते एकदा झोपले, त्यांना स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की त्यांच्यावर एका शेजारच्या राजाने आक्रमण केलं आहे आणि त्याच्यात त्यांचा ते लढाईमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांना गावाच्या बाहेर, देशाच्या बाहेर हाकलून दिले. तिथे गेले आणि मग आता काय करायचं? तर एका ठिकाणी त्यांना तो वेश दिला, गुलामाचा वेश दिला, तो घातला आणि त्यांना खूप भूक लागली. तर ते बाकीच्या गुलाम जे धरून आणले होते त्यांना खायला देत होते, ते जे त्याचे सेवक होते त्या राजाचे.
खिचडी खायला देत होते, खिचडी वाटत होते आणि हे आपले रांगेमध्ये हातात एक कटोरं घेऊन उभे होते, बसले होते रांगेमध्ये. आणि तो वाढत 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 यांना इतकी भूक लागली, भुकेने त्यांचं सगळं कसं तरी व्हायला लागलं त्यांना, काही चैन पडेना भुकेमध्ये अगदी. आणि मग ते पाहतात ते संपत आलं सगळं, जवळ आले, संपलं. ती शेवटी खालची खरपुडी राहिली आणि ती पण संपत आली. आता ती खरपुडी संपली आणि ह्यांनी ते कटोरं पुढे केलं, त्याच्यात ते सगळं संपलं आणि यांचा जीव तळमळ व्हायला लागला. आणि मग असं कसं त्यांना झोपेमध्ये जरी पुष्कदा आपल्यालाही स्वप्न पडलं तेव्हा ते त्या क्षणी ते खरं वाटतं. आणि मग आपलं हे होतं, बापरे जीव कासावीस व्हायला लागला. आणि मग ते आता काय करणार, तेवढ्यामध्ये त्यांना जाग आली. आता जीव कासावीस व्हायला लागला, घशाला कोरड पडली, इकडे भूक लागली, जाग आली. आणि पाहतात तर काय आहे, अरे मी तर इथे पलंगावर झोपले आहे, समय आहे, सगळे दासदासी सगळे तिथे आहे, काय आहे मग आता, हे खरं की ते खरं, काय खरं, सगळं त्यांनी विचारलं. अरे काय मी कुठे होतो, कसं काय झालं, याला विचार त्याला विचार, सगळे विद्वानांना बोलवलं, हे खरं की ते खरं. आता त्यांना काहीच कळे नाही, यांना स्वप्न पडलं काय, काही समजेच ना, कोणीच काही उत्तर देईना. राजाचं ते सुरू, हे खरं की ते खरं. सगळे विद्वान घेतले आणि टाकले ह्याच्यामध्ये, बांधून ठेवलं त्यांना, बंदिवासात टाकलं विद्वानांना. त्याच्यामध्ये एक कोहळ ऋषी होते, त्यांनाही टाकलं बंदीमध्ये. आणि अष्टावक्र मुनी माहिती असेल तुम्हाला, मूळतः ज्ञानी, गर्भामध्येच त्यांना ज्ञान झालं. त्या कोहळ ऋषी जेव्हा काय संता देत होते तेव्हा त्यांनी गर्भातून सांगितलं की हे तुमचं चुकतंय म्हणून. आता त्यांचा संताप आला. ऋषी जरी असले तरी काय ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार असतो, कधी कधी शाप दिला, म्हणजे माझी चूक काढतो, 8 ठिकाणी वाकडा होशील. त्याला शाप दिला, 8 ठिकाणी वाकडा झाला. आणि मग ते मुलं खेळत होते, सगळे मुलं, माझ्या बाबांनी असं केलं, माझ्या बाबांनी तसं केलं, मला असं केलं तसं केलं. हा घरी आला, आई माझे बाबा कुठे आहे म्हणे. माझ्या बाबा, सगळे मुलं कसे त्यांचे बाबा त्यांचे लाड करतात आणि मला काही नाही. त्यांनी सांगितलं की रे बाबा, तुझे बाबाला राजाने ह्याच्यात टाकलं, तुरुंगात टाकलं. का टाकलं, तर त्यांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर नाही आलं. असं कोणतं उत्तर आहे, मी जातो म्हणे. अरे इथे एवढे सगळे विद्वान आहे म्हणे आणि त्यांना उत्तर नाही आले आणि तुला कसं येणार आहे, मी जातो म्हणे. ते जातात. आता अष्टावक्र तुम्हाला माहिती आहे, सभेमध्ये जातात, ही सभा भरलेली असते, 8 ठिकाणी वाकडे. आता ते सरळ चालणार तर हे इकडे तर बाहेर तिकडे, सगळे हसायला लागले. तेव्हा अष्टावक्र काय म्हणतात, राजा ही सगळी चांभारांची सभा आहे. चांभारांची सभा, हो आता चांभार म्हणून नाही तर काय म्हणू, ह्या देहाकडे हे लक्ष देतात आहे, हे कातड्याकडे यांचं लक्ष आहे, पण आतमध्ये जे चैतन्य आहे त्याच्याकडे यांचं लक्ष नाही आहे. मग म्हणे की काय आहे म्हणे, आता तू माझ्या वडिलांना तुम्ही टाकलं त्याच्यासाठी मी आलो सोडवायला, मग तू सांग म्हणे हे खरं की ते खरं. सांगितलं. आता काय म्हणे, तुला स्वप्न पडलं, ठीक आहे, तुला जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा हे सगळं तुझे सेवक वगैरे किंवा काय हे दास दासी ते होते की त्या स्वप्नामध्ये, नाही म्हणे. मग आता तुला जेव्हा तू स्वप्नाच्या बाहेर आला आहे तर आता ते शिपाई आणि ते सगळं आहे का इथे, तुला तुझं हरला तू किंवा तुला भूक लागली, ते सगळं आता आहे का, नाही म्हणे. पण त्यावेळेस ते खरं आणि आता हे खरं, त्यावेळेस ते खरं हे खरं. आणि खरं सांगू का राजा, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही, काही झालंच नाही आहे जग, असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याचं समाधान झालं. तशी ही माया आहे, जेव्हा दिसते तेव्हा खरी आहे, प्रतीती मात्र सत्तावान. जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा ते खरं असतं आणि स्वप्न संपलं की आता हे जग आहे, हे आपलं चालू आहे. पण हे पण माया ओळखायचं आपण की हे सगळं माईक आहे आणि याच्यातून आपल्याला सुटायचं आहे आणि हिला ओळखायचं आहे, काही करायचं नाही त्याच्यासाठी कटपट. आणि ते तर आपल्याला सांगितलंच आहे की प्रत्यक्ष म्हणजे भगवंताची भक्ती जर केली आपण तर तोच आपल्याला त्यातून मार्ग काढतो. आता शारदेचं एवढं सगळं आपण सिद्धांतिक स्वरूप समजून घेतलं. त्याच्यानंतर त्या ओव्या आहेत, तर त्या आपण गृहपाठ म्हणून वाचून घ्यायच्या. आणि आता मी शारदा म्हणजे काय, 14 विद्या, 64 कळा, त्याच्यानंतर जीवनमुक्तांची जी स्थिती असते, आपण भजन म्हणतो, पूजन करतो, योगी तपस्वी हे जे ध्यान करतात, त्याच्यानंतर हे सगळं त्यांना जे शक्ती पुरवतात ते सगळं मायाच आहे. जे सिद्धांचे अंतःकरणी, योगी यांचे ध्यानी, भजन पूजन जे काय आपण करतो त्याला मायेशिवाय काही थार नाही. मायेमुळेच आहे, सगळं काही जे आहे ते सगळं मायामुळे आहे. आणि तिला अनेक नावं दिली आहेत. तिला काय, लक्ष्मी म्हणजे शारदा, कमला, पार्वती, नारायणी, विष्णूची म्हणून नारायणी,
वैष्णवी, हे सगळे तिचे नाव आहेत. आपलं ते स्तोत्र आहे पा देवीचं एक, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, दयारूपेण क्षुधारूपेण जे ते काय आहे ते सगळं काही आहे. शेवटी थोडक्यामध्ये समर्थ सांगतात की जे जे मनासी भासले, जे जे डोळ्यांनी दिसले, ते ते सर्व तिचे रूप, ते सगळं शारदा रूप आहे आणि हे सगळंच आहे आणि ती शक्ती पुरवते आपल्याला. आणि म्हणून समर्थांनी काय म्हटलं आहे की म्हणून मी थोराहुनी थोर, जे ईश्वराचा अवतार, म्हणजे ती ईश्वराचाच अवतार आहे, तयेसी माझा नमस्कार तदांशेची. आता ईश्वराचा ईश्वर, ईश्वर म्हणजे आपल्याला माहिती आहे ईश्वराचं काय कार्य आहे, उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन. त्यांनी उत्पत्ती केली, तो सांभाळतो, नष्ट करतो. एवढंच नाही, त्यांनी ती जी सृष्टी निर्माण केली पण तो त्याच्यात शिरला, नुसतंच उत्पन्न करून सोडून नाही दिलं. तत् सृष्ट्वा तदनुप्राविश, तो त्याच्यात शिरला. शिरला म्हणजे काय की आता जसं लाडू केलं ना, आता त्याच्यात डबे भरले ना, ते सृष्टी निर्माण केली ना, आता तो त्याच्यात जाऊन भरला असं नाही की तोच हे सगळं झाला. जे काय आहे ते सगळं काही तोच झाला. आणि प्रवेश आणि प्रशासन, तो त्याच्यात प्रवेश आणि त्याचं हे काय म्हणतात त्याला, प्रशासन म्हणजे अनुशीलन, सगळं तो करतो आणि सगळं सांभाळतो. तर हे सगळं माया करते आणि हे ईश्वराचं काम आहे. आणि ईश्वराचा ईश्वर, तर ते जो आहे तर ते ईश्वराने हे जग निर्माण केलं, मी या जगामध्येच आहे आणि ईश्वराचाच अंश ती जर माया आहे आणि मायाने मला निर्माण केलं तर मग मी पण तिचाच अंश आहे. म्हणून समर्थ म्हणतात थोराहुनी थोर, जो ईश्वराचा अवतार, तयेसी माझा नमस्कार तदंशेची. आता एवढं सगळं झाल्यावर अजून काय, मायेबद्दल जेवढं बोललं तेवढं थोडंच आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता मी हे सांगितलं, याच्यातलं जे काय बरोबर असेल ते मी जे आत्तापर्यंत मी श्रवण केलं आहे, माझा काही खूप असा अभ्यास नाही आहे, पण मी परमपूज्य डॉक्टर काका आणि मंदाताई त्यांचं जे श्रवण केलं आहे आणि त्याच्याच आधाराने मी हे बोलली आहे. त्याच्यामध्ये जे बरोबर असेल ते त्यांचं आहे आणि जे चूक असेल ते माझं आहे. जे तुम्हाला समजलं नसेल, चुकीचं वाटलं असेल, ते अधिकारी व्यक्तींकडून आपण तपासून घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ.